बिरारी सर आणि पहिल्या चेंडूचा सामना करेल तो लकी. गोलंदाज कुणाल मजदे. फील्डिंग सेटअप करताना एपीआय बिरारी साहेब. पहिला चेंडू कुणाल टू लकी. थोडा बाउन्सर चेंडू बॅट्समनच्या शरीरावर येऊन लागला. दुखापत झाली असेल तर चेक करून घ्या. अंपायर बॅट्समनला विचारून घ्या. ओके बॅट्समन ओके. सेकंड बॉल पुन्हा एकदा तसाच बीट केलाय. अतिशय सुरेख गोलंदाजी करताना बंटी आणि इथं आता कॉमेंट्री कक्षात प्रवेश केलाय तो समाधान वाघ. पुढील जबाबदारी समाधान वाघ घेतील. 2 चेंडू लगातार बीट केले ते कुणालने. तिसरा चेंडू कुणाल टू लकी. शॉर्ट चेंडू लेग साइडच्या दिशेने फटकारलेला तो 2 धावांचा इशारा पंचांकडून. पंचांचा इशारा लवकरात लवकर सांगायचा आहे. बॉल नाही लागला. अंपायर डिसिजन 2 धावा. ओके आणि इथं षटकातील चौथा चेंडू घेऊन येत आहे ते कुणाल. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने फटकारलेला चेंडू. लास्ट बॉल. 4 चेंडू. 5वा चेंडू घेऊन येत आहे ते कुणाल टू स्टाइलिश प्लेअर ऑफ निकवेल. काकांचे नातू तेजस वाघ. पाचवा चेंडू कुणाल टू तेजस. आणि इथं लेग साइडच्या दिशेने मारलेला सुंदर असा फटकार. 4 धावा. खतरनाक असा फलंदाज तेजस. कडून 101 रुपयाचं रोख पारितोषिक आयोजकांकडे जमा करण्यात आलं आहे. शेवटचा चेंडू घेऊन येतील ते कुणाल टू तेजस. पुन्हा एकदा तसाच लेग साइडच्या दिशेने फटकारलेला 4 धावा. अतिशय महाग अशी ओव्हर पडलेली आहे ती कुणाल मजदे. शेवटचे 2 चेंडू. आणि इथं वर्धार संघाचे संघमालक मधुकर सोनजी बिरारी अतिशय बारीक
बारकाईने सामना पाहताना आपला पोऱ्यासने तर पैसा लाई दिदात मायले डबल द्या तर ठीक. पुढील षटक घेऊन येतोय तो भाऊसाहेब माळी महाराष्ट्र पोलीस सटाणा येथे कार्यरत असलेले भाऊसाहेब माळी सामना करतील ते लकी. लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न पंचांचा निर्णय वाईड. पहिला चेंडू वाईड. आणि इथं पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. सुंदर असं क्षेत्ररक्षण दीपक मोरे कडून. आपल्या संघासाठी एक धाव वाचवताना दीपक मोरे फ्रॉम चौदाने. खतरनाक असं स्लीपर दीपक मोरे अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करताना. सेकंड बॉल टू गो. भाऊसाहेब टू तेजस. बॅटची ग्रिप चेक करताना बिरारी सर ग्रिप वाजते किंवा नाही अपील करायला बरं. दुसरा चेंडू घेऊन येतील ते भाऊसाहेब माळी. सामना करतील ते तेजस वाघ. दुसरा चेंडू पल्ल्यात आलेला चेंडू बघू चौकार जातो का नाही. सुनील सोनवणे बॉलच्या मागे आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवण्यात यशस्वी. अतिशय उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण सुनील सोनवणे फ्रॉम केळझर कडून. सुंदर असा लेग साइडच्या दिशेने फटकारलेला चेंडू. 2 धावा. धाव संख्येत वाढ. तिसरा चेंडू भाऊसाहेब माळी टू तेजस. पुन्हा एकदा तसाच मारण्याचा प्रयत्न सुनील सोनवणेच्या हातात आणि ते विकेट पडली आहे ती तेजस वाघ यांची विकेट पडली आहे. आणि सुंदर अशी गोलंदाजी केली ती भाऊसाहेब माळी. आणि तसाच झेल टिपला तो सुनील सोनवणे फ्रॉम केळझर. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करत होता तो तेजस माघारी परतताना. आणि नेक्स्ट बॅट्समन नेम लक्ष्मण चौरे. खतरनाक असा बॅट्समन. हाईट कम फाईट ज्यादा. बघूया आपल्या संघाची धाव संख्या वाढवण्यात यशस्वी होतो किंवा नाही. पुढील चेंडू घेऊन येतील ते भाऊसाहेब माळी. सामना करतील ते लक्ष्मण चौरे. एपीआय बिरारी साहेब वारंवार फिल्डिंग चेंज करताना. ओके. यॉर्कर बॉल टाकलेला तो बीट झाला तो फलंदाज लक्ष्मण. चेंडू गेला तो सीधा किप्परच्या हातात. आणि इथं लास्ट बॉल घेऊन येत आहेत ते भाऊसाहेब. उचकवलेला चेंडू वर हवेत. बघू बिरारी सर कॅच पकडता का नाही. आणि इथं कॅच ड्रॉप केलेला आहे. कदाचित सूर्यप्रकाश त्यांच्या डोळ्यावर आले नाहीतर फार अवघड झेल ते टिपतात. अतिशय उत्कृष्ट असं अतिशय उत्तम असा त्यांनी प्रयत्न केला आणि कॅच मिस झाली. 2 बॉल बाकी आहेत. अजून 2 बॉल बाकी आहेत. पहिले वाईड गेले होते. दोन मिनिटं चेक करून घेऊ द्या.
एक बॉल बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. भाऊसाहेब सामना करेल तो लकी. बघूया भाऊसाहेब माळी शेवटचा चेंडू टाकताना सामना करेल तो लकी. पुन्हा एकदा बीट झालेला आहे तो आणि किप्पर कडून मिस फिल्डिंगच्या रूपात एक धाव संख्येत वाढ होते. ती कट एज होता कॅच ड्रॉप आणि धाव संख्या पोचली ती 17 धावा. 17 धावा. एज लागला होता पण कॅच मिस झाला. लो राहिला बॉल. पुढील षटक घेऊन येत आहे ते कुणाल मजदे फ्रॉम निकवेल. कुणालचा सामना करतील ते लक्ष्मण लकी. वर लकी खाल लक्ष्मण. पहिला चेंडू. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू कुणाल टू लकी. आणि इथं मोठा फटकार मारण्याच्या नादात बीट केलाय तो कुणालने. सीधा किप्परच्या हातात चेंडू. निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू सामना करेल तो लकी. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारलेला प्रयत्न. बघू बॉल चेंडू अतिशय उत्तम प्रकारे फिल्डिंग केली ती सुनील केळझर. अतिशय उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक प्रवीण तलवारे अतिशय उत्तम असा क्षेत्ररक्षक. पुढील चेंडूचा सामना करेल तो लकी. पुन्हा एकदा तसाच चेंडू. यॉर्कर बीट केलाय तो कुणालने आणि अतिशय खतरनाक गोलंदाजीचं प्रदर्शन कुणाल मजदे कडून आपल्या संघासाठी. ऑफसाइडच्या दिशेने फटकारलेला चेंडू लकीने. त्याच्या मागे रोहित नाना दर्शन. अतिशय उत्तम प्रकारे चेंडू अडवला आहे दर्शनने आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या आहेत त्या दर्शन दीपक वाघ आणि रोहित नाना यांचा बी उत्तम प्रकारे प्रयत्न. पुढील चेंडूचा सामना करेल तो लकी. पुन्हा एकदा तसाच मारण्याचा प्रयत्न आणि कॅच ड्रॉप झाला आहे तो रोहित नाना कडून. अवघड झेल होता. प्रयत्न केला अयशस्वी झाला पण रोहित नाना नव्या खेळाडूंनी असे कॅच घेणे आपल्या संघासाठी खूप गरजेचे असते. क्रिकेटमध्ये एक म्हण आहे कॅच विन मॅच. जर कॅच सुटले तर मॅच हरून जातो. त्याच्यामुळे फिल्डिंग मध्ये बदलाव करताना बिरारी सर. सुंदर असा ऑफसाइडच्या दिशेने मारलेला चेंडू. फलंदाज पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. एकूण 4 कॅच आतापर्यंत ड्रॉप झालेले आहेत. एकूण आतापर्यंत 4 कॅच ड्रॉप झालेले आहेत. मागच्या मॅचेत 7 कॅच ड्रॉप झालेत. या मॅच मध्ये 4 कॅच ड्रॉप झालेत 3 ओव्हर पर्यंत. अजून 7 ओव्हर मध्ये किती कॅच ड्रॉप होतील हे स्कोरर सांगतायत. 3 ओव्हर 23 रन.
हा पंचांनी कृपा करून प्रत्येक ओव्हरला टाइमपास करू नये, त्वरित फिल्डिंग राहू देवावी आणि बॉलर चेंज करावा. सर्कल ओपन. 3 ओव्हर षटकानंतर फिल्डिंग मध्ये बदल होतील. एकूण बाहेर 5 खेळाडू ठेवावे लागतील आणि बॅट्समनच्या लेग साइडच्या दिशेने 6 खेळाडू राहिल्यास नो बॉल, 5 खेळाडू ऑफ साइडला. असे क्रिकेटचे काही नियम आहेत, त्यांचं पालन करून सामना चालू असतो. तसाच बिरारी सर सुंदर असं मार्गदर्शन करताना आपल्या संघासाठी वरिष्ठ खेळाडू संघातील एक हाताने आतापर्यंत आपला संघ टॉपला घेऊन गेले आहेत ते बिरारी सर, कुणाल मजदे, भाऊसाहेब माळे यांचा सुंदर असा चेंडू पण तो वाईड, पंचांचा इशारा वाईड. नारायण पवार फ्रॉम पठावा अतिशय उत्कृष्ट असे पंचगिरी निभवताना GMPL सीजन सेकंड. दुसरा चेंडू, पहिला चेंडू यॉर्कर गेन. इथं पुन्हा एकदा कॅचचा चान्स, पण सुंदर असं क्षेत्ररक्षण मागे दीपक मोर यांच्याकडून. ओव्हर थ्रोच्या सहाय्याने 1 धाव एक्स्ट्रा मिळाली. असे एकूण 2 धावा काढण्यात यशस्वी झाला तो लकी. दुसरा चेंडू सामना करेल तो लकी. लेग साइडच्या दिशेने फटकारलेला चेंडू बघूया. अतिशय उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण केले ते वर्धर संघातील खेळाडूंनी. फक्त त्यांच्याकडून 4 ते 5 झेल ड्रॉप झाले आहेत. बिरारी साहेब इथं मार्गदर्शन करताना. ऑफसाइडच्या दिशेने फटकारलेला बिरारी साहेबांच्या हातात आणि धाव गती थोडी मंदावलेली आहे. कंचरा वॉरियर्स सुंदर असा चेंडू होता आताचा. बॅट्समन आणि ऑफ साइडच्या दिशेने फटकारलेला चेंडू. सेकंड लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. वाईड, पंचांचा निर्णय वाईड. अतिशय सुंदर असा लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू. 6 रन. खतरनाक असा बॅट्समॅन लकी, त्याच्या पल्ल्यात चेंडू आला आणि सीमारेषे पार धरला तो लकीने. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. सामना करेल तो लकी. आणि अंपायर डिसिजन नो बॉल. पिचच्या बाहेर बॉल पडला तर नो बॉल राहील. फ्री हिट, फ्री हिट बॅट्समन साठी फ्री हिट राहील. लास्ट चेंडू ऑफ द ओव्हर, 4थ्या षटकाचा शेवटचा चेंडू. सामना करेल तो लकी. फ्री हिट.
लेग साइडच्या दिशेने चेंडू गेलेला आहे तो आणि एक धाव. फ्री हिटचा पाहिजे तसा फायदा घेता आला नाही तो लकीला. ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4 ओव्हर 39 रन. हॅलो. Paired. जी हाँ मेरे प्यारे साथियों और सभी क्षेत्रवासियों, सुपर डीजे का प्यार भरा नमस्कार। तो चलिए आप सभी को सुंदर असा मारलेला फटका आणि 2 धावा पूर्ण. एकच बॉल झालाय ना.
वाईड बॉल. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे फिल्डिंग टीम कडनं. वाईड चेंडू. आणि रिव्ह्यू गमावलेला आहे वर्धर संघाने. आता रिव्ह्यू घेता येणार नाही. सुंदर असा षटकार. खणखणीत असा चौकार. वाईड चेंडू. आणि विकेट पडली ती
आमचे मित्र नारायण पवार आणि या ठिकाणी आमचे छोटे मित्र दर्शन वाघ. गावाचा खेळाडू, निकवेल गावाचं क्रिकेटचं भवितव्य, कारण तेजस नाना नंतर जबाबदारी स्वीकारणार आहेत ते दर्शन नाना. चला सामना करेल विजय आणि बाउंड्रीवर रोहित नाना. आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण सजवताना आमचे मित्र बिरारी API साहेब. आणि ऑफ साइडच्या दिशेने आणि या ठिकाणी बघूया रोहित नानाची उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण आणि कदाचित रन आउट होऊ शकतो. थोडासा जोर लावणे गरजेचं होतं नाना. उत्कृष्ट फिल्डिंग, सुंदर अशी फिल्डिंग. दिलदार व्यक्तिमत्व रोहित नाना. पुढील चेंडू दर्शनचा, सामना करेल तो विजय सोनवणे. आणि सुंदर असा हा पंचांचा निर्णय वाईड. पंचांचा निर्णय वाईड. अतिशय उत्कृष्ट असं पंचगिरी करताना आमचे पठावे येथील मित्र नारायण पवार. आणि त्यांना साथ देत आहेत ते आमचे मोठे बंधू भरत वाघ. चला पुढे चेंडू. स्पीकर खराब झाला तर तेजस वाघ यांच्याकडून भरून घेण्यात येणार. आणि सुंदर असा हा फाटका आणि या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण. कंदाने गावाचं भवितव्य गणेश सोनवणे. आणि एक गाव एक टीम साठी आमचा संघ खूप छान आहे. रोहित पवार, त्याच्यानंतर लक्ष्मण पवार, राहुल पवार, दीपक बिरारी, गणेश सोनवणे, स्वतः जितू भांबरे, अजून 2-4 जण आहेत. पंडित पवार, राहुल घेतला ना. आणि सुंदर असा हा फाटका बघूया. बॉलच्या खाली येतोय तो प्रवीण चौरे आणि उत्कृष्ट असा जैल आणि सागर या ठिकाणी अतिशय अंकुश शिंदे. 57 धावा झालेल्या आहेत. 6वं षटक प्रगतीवर. आतापर्यंत अतिशय जबरदस्त असं फलंदाजीचं प्रदर्शन कोणाकडून बघायला भेटलं असेल तर त्याच्यात एक मोठं नाव आहे ते अंकुश शिंदे. आतापर्यंत 2 अर्धशतक. जबरदस्त असं फलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू. क्षेत्ररक्षण सजवताना दीपक बिरारी साहेब आणि बंटी दादा, ज्यांना धोनी म्हणून ओळखलं जातं, निकवेलचा धोनी, त्यांना बाउंड्रीवर फिल्डिंग करायला पाठवलंय साहेबांनी, कारण कॅच घेणं महत्वाचं आहे. पुढचा चेंडू घेऊन येतोय तो दर्शन वाघ. आणि थोडस त्या ठिकाणी टप्पा चुकलेला आहे म्हणून अवांतर धावात वाढ आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 58. 3 बाद 58. चला पुढील चेंडू दर्शन वाघ यांचा, सामना करेल अंकुश सर. आणि जोरदार अपील होती ती अतिशय चतुराईने या ठिकाणी किपिंग करताना आमचे मित्र बिरारी साहेब. बिरारी साहेबांनी देखील आतापर्यंत हे ग्राउंड गाजवलेलं आहे. सुंदर अशी फलंदाजी
सुंदर असं क्षेत्ररक्षण ते रोहित नाना यांच्याकडून. दीपक बिरारी सर यांच्याकडून अनेक गुण घेण्यासारखे आहेत. त्यात जे काही त्यांच्या संघामध्ये खेळाडू जातात अतिशय त्यांना मोटिवेट करण्याचं काम दीपक बिरारी सर करत असतात. आणि संघामध्ये जे उत्साहाचं वातावरण तयार होतं आणि सुंदर असा हा षटकार असू शकतो. षटकार आणि बॉलिंग करणं गरजेचं आहे तुषार भाऊ. काल जबरदस्त अशी आतषबाजी होती. तब्बल 48 धावा कुठल्या होत्या त्या 14 चेंडूंमध्ये. आणि नवीन नवीन शूज आणलेले आहेत तुषार दादा यांनी. पळण्यासाठी काही त्रास वगैरे नाही ना. ऑलराऊंडरचे शूज आलेले आहेत ते. चला पुढचं षटक घेऊन येत आहेत ते आमचे बंधू कुणाल मजदे. अतिशय उत्कृष्ट असा हा सामना गुलाबराव महाराज प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्रामध्ये टेबल टॉपर दोन संघांमधला हा उत्कृष्ट असा सामना. या सामन्यामध्ये जो विजयी झाला तो सुपर 4 मध्ये जवळपास तो क्वालिफायर होणारा संघ असेल. म्हणून त्यानुसार हा अतिशय महत्वपूर्ण संघ एक संघ आहे जय बजरंग वर्दर आणि दुसरा संघ आहे तो कंसरा वॉरियर्स. आणि लेग बाईच्या 2 धावा मिळू शकतात. लेग बाईज आहे ना सर. ओके थँक्यू. सुंदर असा हा षटकार. आणि या षटकारासाठी म्हणावंसं वाटतं संकटाचे डोंगर परिस्थिती बदलण्याचे तुझ्यात बळ आहे असा उत्तुंग षटकार बघायला मिळाला. तो विजय वाघ विजय सोनवणे याच्या फलंदाजीतून. आणि परत एक अवांतर धाव या ठिकाणी आहेत ना सर्च केल्या.
सुंदर अशी फलंदाजी आणि उत्कृष्ट यॉर्कर बघायला मिळाला तो बंटी मजदे यांच्याकडून. सुंदर अशी या ठिकाणी गोलंदाजी बंटी मजदे यांच्याकडून. सुंदर अशी या ठिकाणी गोलंदाजी आणि फलंदाजी बघायला मिळते आणि सुंदर ऑफसाईडच्या दिशेने 3 फिल्डर आणि बॉल जिंकलाय त्यांच्यामध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 79. 7 षटकानंतर 79 धावा झालेल्या आहेत. कदाचित जय बजरंग वर्धर संघाविरुद्ध ही नाही आहेत. माझ्या सांगितल्याप्रमाणे आमचे मित्र आले गोलंदाजीसाठी. एपीआय दीपक बिरारी सर, बघूया त्यांचा सामना अंकुश शिंदे सर कसं करतात ते. अतिशय मनोबल वाढवताना या ठिकाणी दीपक बिरारी सर आणि सरांबद्दल बोलावं असं वाटतं. अच्छी गेंदबाजी खराब बल्लेबाजी को हरा देती है. अच्छी गेंदबाजी खराब बल्लेबाजी को हरा देती है, लेकिन उच्च मनोबल किसी को भी हरा सकता है. अशी मनोबल उंचवणारे हे खेळाडू दीपक बिरारी. गुगली चेंडू होता. अंकुश शिंदे सर यांना तो समजला नाही. पुढील चेंडू दीपक बिरारी सर यांचा सामना करेल अंकुश शिंदे आणि सुंदर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी बीट केलंय ते दीपक बिरारी सर यांनी. दीपक बिरारी सरांचं एक खासियत आहे, ते दोघं साइडने फलंदाजी करतात, लेफ्टी देखील आणि राईटी देखील. विजय सोनवणे एक मोठा बॅट्समन म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. विजयकडे आतापर्यंत सुंदर अशी फलंदाजी केली त्याने आणि सुंदर फटका होता, परंतु सुंदर गोलंदाजी समोर थोडंसं झुकावं लागतं. 3 चेंडूत आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केली आहे दीपक बिरारी सर यांनी. आणि प्रोत्साहन देताना बंटी मजदे, इकडे खुश होताना दर्शन वाघ. तो थांबव, तू घाई नको करू. आणि सुंदर दर्शनकडे, आणि दर्शनची बघूया थोडस धांदळ झालेला आहे, परंतु 1च धाव. बाहेरून सर्व प्रेक्षक या ठिकाणी खेळाडूंना प्रोत्साहन देताना पुढील चेंडू दीपक बिरारी सरांचा सामना करेल अंकुश शिंदे सर. आणि सुंदर मारलेला हा फटका, आणि बघूया किती धावा मिळतात त्या. आणि सुनील सोनवणे यांच्या डोक्यावरून निघालाय तो चौकार.
आमचे मित्र भूषण जाधव. पुढील चेंडू सामना करेल आणि वाईडच्या अवांतर धावा मिळालेल्या आहेत. वाईड +2 टोटल 3 आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 88. 3 बाद 88. अंकुश शिंदे सर खेळत आहेत ते 7 चेंडू 7 धावा. विजय सोनवणे खेळतोय तो 10 चेंडू 21 धावा आणि गोलंदाजी मार्कवर आहे दीपक बिरारी. आणि कट आउट असला पाहिजे होता परंतु कट आउटच्या या ठिकाणी 2 धावा मिळालेल्या आहेत आणि षटक संपलेला आहे. धाव संख्या जाऊन पोहोचल्या त्या 90. 8 वर 90. Disconnected. Paired. सुंदर असं या ठिकाणी प्लेसमेंट विजय सोनवणे यांच्याकडून. अचूक गोलंदाजीचं प्रदर्शन दर्शन वाघ यांच्याकडून. क्वालिटीचा षटकार होता आतापर्यंतचा. सुंदर असा हा षटकार अंकुश शिंदे यांच्या बॅट मधून. सुंदर अशी फलंदाजी बघायला भेटते ती अंकुश शिंदे सर यांच्याकडून. सुंदर असा झेल घेतलाय तो दीपक बिरारी सर यांनी आणि एक मोठा फलंदाज बाद करण्यात यश मिळवले ते दर्शन वाघ याने. आणि पुढील फलंदाज जात आहेत ते आमचे मित्र प्रीतम उर्फ दादा सोनवणे. मोठे मोठे षटकार मारण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू प्रीतम सोनवणे. नो बॉल. पुढील चेंडू सामना करेल प्रीतम आणि जबरदस्त हा उंच मारलेला आणि बघूया आणि सुंदर असा कॅच
आउट झालेला आहे का? फ्रीट होता सॉरी, फ्रीट होता, परंतु सुंदर असा कॅच होता, फ्रीट होता. सुंदर फिल्डिंग कुणाल मजदे यांच्याकडून. 2 धावा काढलेल्या आहेत त्या प्रीतम सोनवणे यांनी. आणि पुढील चेंडू घेऊन येतो तो दर्शन वाघ, सामना करेल प्रीतम सोनवणे. फिल्डिंग लावताना दीपक बिरारी. आणि ऑफसाईडच्या दिशेने पटकावलेला हा 1 धावेसाठी. आणि सुंदर अशी फलंदाजी त्या ठिकाणी दिनेश चौरे यांच्याकडून. लेफ्ट हँडेड बॅट्समन विजय सोनवणे. FM mode. AUX mode. भूषण म्हणा का? Mic Bluetooth mode. paired. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 101. 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत संघाच्या. आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आणि षटक संपलेला आहे. आणि 9 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 101. चला पटकन अजून 3 सामने. बघूया पुढचा चेंडू घेऊन येत आहेत दीपक बिरारी. सामना करेल प्रीतम सोनवणे. आणि 1 धाव, बाईकच्या रूपाने 1 धाव मिळेल ते प्रीतम सोनवणे यांना. सुंदर स्पीडने टाकलेला हा चेंडू होता दीपक बिरारी यांच्याकडून. धाव संख्या जाऊन पोहोचली ते 102. पुढील चेंडू दीपक बिरारी सर यांचा. सामना करेल विजय. आणि सुंदर फुलटॉस होता परंतु या ठिकाणी मिस केला आहे तो. पहिली धाव काढली, दुसऱ्या धावसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. प्रीतम सोनवणे हा देखील जबरदस्त षटकार मारण्यामध्ये माहीर खेळाडू आहे, हे तेजसला देखील माहिती आहे. हाताला लागलेला आहे. बरं ठीक आहे. आणि हा सुंदर असा हा फटका, 1 धाव मिळालेली आहे. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण ते सागरकडून. आणि बघूया काय डिसिजन येतं ते. पोहोचलाय. ओके, सुंदर 2 धावा काढलेल्या आहेत. रिव्ह्यू ना अंपायर रिक्वेस्ट करा चेक करी कॉम्प्लिकेटेड वाटणं. आणि शेवटच्या षटकातील या ठिकाणी शेवटचे काही चेंडू. सामना करेल विजय. आणि जबरदस्त मारलेला हा उत्तम असा षटकार. चुकून फुलटॉस टाकला गेला आणि चुकीला माफी नाही. फुलटॉस मिळाला आणि नव्या बूटचा वापर करताना तुषार वाघ बऱ्याच दूर पर्यंत गेलेला आहे तो बॉल घेण्यासाठी. किती झाले भाऊ? 112. सकाळी कंचरा 11 ने 111 धावा काढलेल्या होत्या आणि आता 112
त्यांचाच रेकॉर्ड त्यांनीच मोडलेला आहे. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने बघूया. रोहित नाना बॉलच्या मागे आणि रोहित नानाची उत्कृष्ट अशी फिल्डिंग आणि 2 धावा काढलेल्या आहेत. तिसरी धाव बघूया काय होतं ते, आणि तिसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे आणि चौथ्या धावेला रन आउट. 2 का स्ट्राईकला कोण होतं? रन शॉट आहे का? ओके 2 धावा. ओके ओके टोटल चौथ्याला आउट झाला दादा. स्ट्राईकला तो आहे, स्ट्राईकला तो आहे. आमचं पण गरीब लोकांचं ऐकत जा. 2 रन 1 रन आउट. आणि रोहित नानाच्या या थ्रोवर मिळालेल्या आहेत त्या रन आउट. आउट झालाय तो प्रीतम. शेवटचा चेंडू. न्यू बॅटर पोपट. बघूया पुढचा चेंडू. आणि सुंदर असा मारलेला उत्तुंग असा षटकार. 6 धावा. आणि सुंदर असा षटकार मारलाय तो विजयने. आणि 6 आहे, बाहेर बॉल पडलाय. आणि धाव संख्या झाल्या त्या 120. आणि थोडस मॅनेजमेंट करताना त्या ठिकाणी जय बजरंग वर्धर संघ Bluetooth mode. Paired. Bluetooth mode. Paired. Bluetooth mode. Paired. Bluetooth mode. Paired.
Bluetooth mode. paired, Bluetooth mode. paired, दुसरे विनिंग इथं चालू होत आहे आणि ओपनर बॅट्समन्स दीपक बिरारी सर, सुनील सोनोने केळझर आणि त्यांचा सामना करतील ते तेजस वाघ. Bluetooth mode. अंपायर गणेश पवार आणि शंकर पवार. दोन लगातार सिक्स मारले तर मनोज दादा महाजन यांच्याकडून 1001 रुपये रोख पारितोषिक मिळेल. पैसे जमा आहेत आयोजकांकडे. सुनील केळझर, सुनील नाना चान्स असे बर का आहे नाही तवळ नव्हतं. मनोज दादा महाजन यांच्याकडून 1001 रुपये लगातार 2 सिक्स. जर एपीआय सर किंवा सुनील सोनोने यांनी मारले तर 1001 रुपये रोख पारितोषिक इथे देण्यात येईल. दुसरा चेंडू तेजस तो सुनील. फुलटॉस चेंडू ऑफ साइडच्या दिशेने फटकारलेला आहे तो बघूया. 2 धावा काढण्यात यशस्वी झाले आहेत ते सुनील सोनोने. सुनील नाना एकदम 1 नंबर प्लेयर, खतरनाक खेळाडू पश्चिम पट्ट्यातील. सुंदर असा लेग साइडच्या दिशेने फटकार केलेला तो 6 धावा. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी सुनील सोनोने. बीट केलाय तो तेजसने. कीपरकडे चेंडू प्रीतम सोनोने. कीपर खतरनाक असे निक्वेल संघातील ऑल राउंडर प्लेयर प्रीतम सोनोने. अंकुश सरांकडे झेल आणि अतिशय सुंदर असा झेल टिपला तो अंकुश शिंदे सर. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण.
प्लेट केला तरी बॉल सर्कलच्या बाहेर गेला. असा हा तुषार. त्याच्या मनगटात इतकं बळ आहे, त्याने फक्त टायमिंग केला तरी टँकरच्या मागे बॉल जाईल. ओव्हर समाप्तीचा इशारा पंचांकडून. स्कोर झालाय तो 9 धावा. 1 ओव्हर 9 धाव 1 विकेट. तुषार दादा वाघ यांनी लगातार 2 षटकार मारले तर भूषण अनारे यांच्याकडून 501 रुपये. आणि इथं बॅटचा एज घेऊन किप्परकडे चेंडू. तुषार ठाकरे अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाज तुषार ठाकरे आणि तुषार टू तुषार दोघांचे नावरास एकच. तुषार टू तुषार. कट आउट. तुषार षटकार मारण्याच्या नादात आउट. नेक्स्ट बॅट्समन बिरारी साहेबांकडून अपेक्षा.
पुढच्या चेंडूचा सामना करतील ते कुणाल. प्लेट केला आहे तो कुणाल यांनी आणि बिरारी साहेबांनी सांगितलं रोन नको गो आउट ब्यूट वीज असू उपात ना टाकू. आणि आमचे युट्यूबर विकास पवार, खतरनाक अशी त्यांची पर्सनॅलिटी, हेअरस्टाईल इथं कोणाचीही नाही अशी हेअरस्टाईल. विकास पवार फ्रॉम डोंबिवली महत्वपूर्ण योगदान देताना आणि इथं तेजस वाघ सुंदर अशी गोलंदाजी करताना. तेजस टू कुणाल. ऑफसाईडच्या दिशेने फटकारलेला चेंडू निर्धाव. सुंदर असा लेग साईडच्या दिशेने मारलेला फटकार तो पळू चौकार. 4 धावांचा इशारा. ऑल राऊंडर प्लेयर बंटी मजदे. आणि त्यांना जेवणाचं आमंत्रण आहे पिंटू मजदेकडून, त्याच्यामुळे नेक्स्ट बॉल तेजस टू कुणाल. त्याच्यामुळे अजून परत एकदा ऑफ साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न पण झेल आउट झाला आहे तो कुणाल. कॅच कोणी घेतला भो? कॅच लक्ष्मण चौरे. सुंदर असा झेल टिपला तो लक्ष्मण चौरे यांनी. नेक्स्ट बॅट्समन सागर गायकवाड फ्रॉम बुंदाटे. आणि इथं संघमालक टेन्शन मध्ये, संघमालक मधुकर बिरारी टेन्शन मध्ये थोडं. निम्मा आले बॅट्समन का बरं आणले राहणार मार राहणार तर पिल्लर पर. नेक्स्ट बॉल टू गो तेजस टू सागर. फुल टॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने मारला तो लकीकडे. 1 धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षण लकीकडून आणि 1 धाव संकेत वाढ. नारायण यांनी बाजूला सरकून जावे कृपया, बाउंड्रीच्या बाहेर जावे. ओके किशोर सर घरी
घराकडे रवाना होताना फुलटॉस चेंडू बीट झाले ते दीपक बिरारी सर. ओव्हर समाप्तीचा इशारा पंचांकडून. शेवटला बॉल येस पण बिरारी साहेब त्यासले खालच जाणं पडस. काय बांगडचे बिरारी साहेबांकडे स्ट्राईकच होणे नाही. स्ट्राईक येते तर बेकार पादाडतात. सर्कल ओपन पंचांकडून इशारा. सर्कल ओपन. चौथं षटक घेऊन येतोय तो विजय. मागच्या मॅच मध्ये हॅट्रिक घेणारा गोलंदाज विजय. पहिली हॅट्रिक घेतली ती JMPL मध्ये विजयनी. फिल्डिंग मध्ये बदलाव करताना तेजस वाघ. सुंदर अशी गोलंदाजी करताना विजय. विजय टू सागर. आखूड टप्प्याचा चेंडू फटकारलेला आहे तो ऑफसाइडच्या दिशेने. प्रीतम सोनवणे यांच्याकडे. एक धाव. 2 चेंडू मध्ये फक्त एक धाव दिली ती विजूनी. आणि ते चेंडू चेक करताना बिरारी सर. चेंडू मध्ये काही फॉल्ट नाही. जो आहे तोच दीपक बिरारी सर. लेफ्टी आणि रायटी अशी कला कोणाकडेच नाही. सचिन तेंडुलकर कडे सुद्धा नाही. लेफ्टी आणि रायटी दोन्ही बाजूने खेळतात ते. आज रायटी. मागच्या 3 मॅच लेफ्ट हँडेड खेळल्या. आणि इथं लेग साइडच्या दिशेने फटकारलेला चेंडू. एक धाव काढण्यात यशस्वी. दुसरा धाव करण्याचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत ते बिरारी सरांनी. खतरनाक असे बॅट्समॅन. लेफ्ट हँडेड राईट हँडेड त्यासले पहिले विचारणं पडस तुम्ही लेफ्टी खेळणार शेत का राईटी. तशी फिल्डिंग लावणी पडस. लेफ्टी शॉटने रिवर्सिप केला आहे तो. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय ते. अतिशय उत्कृष्ट असा रिव्हर्स स्वीप मारला तो बिरारी साहेबांनी. पुढचा चेंडू घेऊन येतील ते विजय. सामना करतील ते लेग साइडच्या दिशेने फटकारलेला चेंडू. लकीकडे चेंडू. धाव गती खूप मंदावलेली आहे. 4 ओव्हर मध्ये 25 रन. सुंदर असा मारलेला षटकार. चौकार. खतरनाक अशी फलंदाजी करताना बिरारी सर. चौकार.
कंसारा वॉरियर्स कडे भरपूर बॉलिंग लाईन खतरनाक बॉलर अजून देवा सारखे बॉलर त्यांनी मागे ठेवलेत याचा अर्थ लवकरच मॅच संपवण्याच्या परिस्थितीमध्ये आहे ते कंसारा वॉरियर्स. फक्त 5 मिनिटाचा ड्रिंकिंग ब्रेक राहील. पंचांनी 5 मिनिटं पूर्ण झाले तर त्वरित फिल्डिंग लावावी. स्कोर झालाय तो 30 रन. आता मोठे मोठे फटकार मारण्याची गरज संघाला. वर्धर संघाला मोठे मोठे फटकार मारण्याशिवाय पर्याय नाही. रिक्वायर रन रेट वाढतंय. 36 बॉलात 91 धावाची गरज. 36 बॉलात 91. 6 ओव्हर मध्ये 91. बिरारी साहेब आहे तोपर्यंत अशक्य काहीच नाही. त्यांनी ठरवलं तर 30 बॉलात 91 रन करून टाकतील असे बिरारी सर आज आपल्या निकवेल नगरीत बॅटिंग करताना. पाचवा षटक लकी टू सागर. शॉट चेंडू ऑफ दिशेने पटकारलेला आहे तो. क्षेत्ररक्षण असं उत्तम या संघाचं कंसारा वॉरियर संघाचं. 1 चेंडू मध्ये 1 धाव खर्च करून धाव पोचली होती. धाव संख्या पोचली होती 31. दुसरा चेंडू सामना करेल ते एपीआय बिरारी सर. फिल्डिंग मध्ये बदलाव करताना तेजस वाघ. लोअर गेंद लोअर असा बॉल टाकलेला हा. बीट झाले ते बॅट्समन बिरारी सर. 34 बॉलात 90 धावांची गरज. बघूया आपल्या संघाचा विजय निश्चित करतात किंवा नाही. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. बीट झाले ते बिरारी सर. सुंदर अशी गोलंदाजी करताना लकी. आणि इथं लेग साइडच्या दिशेने फटकारलेला तो चेंडू. बघूया किती धावा खर्च करतात ते. 2 धावा करण्यात यशस्वी झाले ते बिरारी सर. फुलटॉस चेंडू ऑफ साइडच्या दिशेने फटकारलेला आहे तो. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. 1 धाव. लास्ट बॉल टू गो. लकी टू सागर. लो फुलटॉस मारलेला आहे तो सीधे 4 रन.
पुढचं षटक घेऊन येत आहे ते विजय. विजू खतरनाक बॉलर विजय. मागच्या विनिंग मध्ये अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली ते विजूने. फर्स्ट बॉल टू गो. बिरारी साहेब यांनी आता आपली कला बदलली आहे. लेफ्टी या दिशेने बॅटिंग करतील आणि मारण्याचा प्रयत्न. 2 धावांकडे चेंडू जाताना तेवढा बॉल लगेच घेऊन घ्या. लगेच फिल्डर यांनी तेवढा बॉल घेऊन घ्यावा ही विनंती. ओके 2 धावा मिळतील ते बिरारी सरांना. 6व्या चेंडूचा पहिला षटक पहिला बॉल. ये बिल्डिंग में रहता क्या तू? नहीं ये बिल्डिंग में आणि पुढील कॉमेंट्री करतील ते भरत वाघ. अतिशय उत्तम अशी भाषा शैली. भरत कृष्णा वाघ आयोजक. त्यांच्याकडे कॉमेंट्रीची जबाबदारी आता सोपवण्यात येणार आहे. सुंदर असा लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू 6 रन. विजय सोनवण्याचं हे षटक काहीसं महागडं ठरत असताना 2 चौकार आणि 1 षटकार आलेले आहेत ते दीपक बिरारी याच्या बॅटमधनं. बघूया पुढचा चेंडू विजय काय करतो ते. दीपक बिरारी सरांनी आपली शैली बदलली आणि रनांचा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. बघूया पुढच्या चेंडूवर काय करतात ते. परत मारलेला चेंडू या ठिकाणी चौकार जाणार यात कुठलीही शंका नाही. आणि 4 धावा 4 धावा याबरोबर षटक संपलेला आहे. अतिशय सुंदर अशी फलंदाजी दीपक बिरारी सरांकडनं बघायला मिळते आपल्याला. धाव संख्या झाली आहे ती 58. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 58. आणि आता कन्सारा वॉरियर्स कडनं कोण येतोय गोलंदाजीसाठी ते बघूया. माझ्या अंदाजाने तेजस वाघ येतोय गोलंदाजी करण्यासाठी. 24 चेंडूंमध्ये 63 धावांची गरज.
वैयक्तिक आपलं तिसरं षटक आणि संघासाठी 7वं षटक घेऊन येतो तेजस वाघ. बघूया सागर काय करतो ते. तेजस तयार. तेजसचा पहिला चेंडू खेळून काढलाय. सागरने निश्चितच एक धाव घेऊन दीपक बिरारी सरांना स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न. आणि बघूया आता दीपक सर काय करतात ते. तेजस वाघ हुशार चतुर असा गोलंदाज आपल्या संघासाठी 3 षटकांची जबाबदारी त्याने घेतलेली आहे. बघूया दीपक बिरारी काय करतात ते. पुढचा चेंडू घेऊन तेजस तयार. उलटा फिरून मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी पंचांची काहीतरी बातचीत करताना की गोलंदाजाने चेंडू थ्रो केलाय असं त्यांचं म्हणणं आहे. थ्रो केलेला असं त्यांचं अपील आहे. आणि अंपायर म्हणजे पंचांचा तो रिव्ह्यू असेल बॉल फेकीचा. गोलंदाजाने बॉल फेकलाय असं पंचांचं म्हणणं आहे. नो बॉल चेक करण्यात येतो आहे येथे. बघूया. नो बॉल. नो बॉल. परत गोलंदाजाने असा चेंडू टाकल्यानंतर त्यांना गोलंदाजी मिळणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे. आपली जी शैली आहे त्या शैलीतच गोलंदाजी टाकायची आहे. मध्येच असे काही प्रयोग करू नये. फ्री हिट कंटिन्यू. वाईल्ड टाकलेला. अतिरिक्त धावांचा या ठिकाणी भरमार सुरू झालेली आहे. एक नो बॉल पडलेला आहे. दुसरा वाईल्ड पडलेला आहे. बघूया बिरारी सर काय करता. फ्री हिट वर मारण्याचा प्रयत्न. बघूया एक धाव मिळते का. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का. परंतु सुंदर चपळ असं क्षेत्ररक्षण लकीकडनं आणि एका धावावर समाधान मानावं लागेल दीपक बिरारी सरांना. सागरही तसे मोठे मोठे फटके मारू शकतो परंतु बघूया आता काय करतो ते आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू घेऊन तेजस तयार सागरसाठी. सागरने खेळून काढलेला आहे. एक धाव मिळणार यात शंका नाही. एक धावावर समाधान मानावं लागेल. पुढचा चेंडू तेजस वाघचा. मारण्याचा प्रयत्न आणि 2च धावा. एवढा मोठा फटका पण 2च धावा. पंचांची कोणी हुजत घालू नये. प्लेयरांनी गर्दी करू नये. एवढा सुंदर सुरेख मारलेला फटका पण पंचांनी 2च धावा दिलेल्या आहेत. बिरारी सरांनी नाराज होऊ नये. अजून बरेचसे चेंडू बाकी आहेत. पुढच्या चेंडूवर थोडस कंट्रोल ठेवून मारावा असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. बघूया पुढचा चेंडू तेजस टाकतोय बिरारी सरांसाठी. सुंदर असा टाकलेला चेंडू खोलवर टप्प्याचा. एक धाव मिळणार. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धावही घेतलेली आहे. लेग बाईज. अतिरिक्त धाव या ठिकाणी दिलेली आहे कंसरावरीय संघाने. माझ्या अंदाजाने षटकातील शेवटचा चेंडू असेल तेजस वाघचा. बघूया दीपक बिरारी सर. परत खेळण्याचा प्रयत्न. एक धाव घेतलेली आहे. षटक संपल्याचा इशारा. आता जय बजरंग वर्दर संघाला जिंकण्यासाठी लागतायत त्या 12 चेंडू मध्ये 18 सॉरी
एवढं गर्दी करण्याचं काही काम होऊ शकतं. 18 चेंडूंमध्ये धावा लागतील त्या 53. विशाल बिरारी एवढा जोश मध्ये यापेक्षा बॅट घेऊन जा आणि तिथं काहीतरी करा ना भावांनो. जरी संघ मालक असले तरी मुद्दा आणि माऊली आंप बसेल बघा का भाऊ. 18 मध्ये 53. वर्दर संघाने ठरवलं तर काही करू शकतो असे फलंदाज त्यांच्याकडे दोघही क्रीज मध्ये उभे आहेत ते सागर आणि दीपक बिरारी. चला पंचमंडळी तुषार गोलंदाज आहे तो तुषार ठाकरे. सूर्यकाशी गोलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे तो तुषार ठाकरे. खूपच गोलंदाजाचा भरणा असलेला हा संघ कन्सरा वॉरियर्स. माझ्या अंदाजाने आमच्या समोर उभा असलेला देवा हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. बुंदाटे संघासाठी तो नियमितपणे गोलंदाजी करतो परंतु त्याला या ठिकाणी संधी मिळालेली नाही आहे गोलंदाजी करण्याची. बघूया तुषार ठाकरे काय करतो ते आपल्या संघासाठी. स्ट्राइकवर असेल ते दीपक बिरारी सर. नॉन स्ट्रायकर सागर. पंच तयार. 18 चेंडू 53 धावा असं समीकरण या मॅचचं झालेलं आहे. तुषार तयार. सर्व क्षेत्ररक्षक तयार. तेजस वाघ काहीतरी क्षेत्ररक्षकात बदल करताना क्षेत्ररक्षण सज्ज झालेलं आहे बिरारी सरांसाठी. तुषारचा खोलवर टप्प्याचा पहिला चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातात जातोय. सुंदर असा चेंडू. कुठली धाव मिळालेली नाही. निर्धाव असा तो चेंडू. 17 चेंडू 53 धावा. सुंदर अशी गोलंदाजी. मारण्याचा प्रयत्न परंतु त्यात अपयश आलेला आहे बिरारी सरांना. चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातात. कुठली धाव मिळालेली नाहीये. दुसरा निर्धाव चेंडू. आपल्या षटकातील दुसरा निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय ते तुषार ठाकरेला. बघूया तिसरा चेंडू. संघासाठी 8वं वैयक्तिक दुसरं षटक. उलटा फिरून मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी 22चे 2 रन. 22 2 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. स्टायलिश असा एसटी रक्षक तो तेजस वाघ. बघूया पुढचा चेंडू. मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी चेंडू जातोय तो सीमारेषा पार. सीमारेषे बाहेर गेलेला आहे तो चेंडू. 4 धावा मिळणार. लकी आला होता चेंडू खाली परंतु काहीसा अडथळा निर्माण झाला आणि म्हणून त्याला तो झेल टिपण्यात अपयश आलेला आहे. पण असो 4 धावा जमा झाल्या त्या जय बजरंग वर्दर संघाच्या खात्यामध्ये. 4 चेंडू झालेले आहेत आणि 4 धावा दिल्यात त्या तुषार ठाकरेने. 4 चेंडू 4 धावा. सुंदर अशी गोलंदाजी.
पुढचा चेंडू सुंदर असा यारकर टाकलेला चेंडू. कुठलीही या ठिकाणी अतिरिक्त धाव गेलेली आहे लेग बाईच्या स्वरूपात. एक धाव आणि षटकातलं पंचांचा रिव्ह्यू आहे. कुठलीही धाव मिळणार नाही. फलंदाजाने आपली जी बॅट आहे ती चालवली नसल्यामुळे या ठिकाणी धाव मिळणार नाही. हा निर्धाव असा चेंडू तुषार ठाकरेकडनं या षटकात 5 चेंडू टाकले गेले, त्यावर फक्त त्याने 4 धावा खर्च केल्या आहेत. शेवटचा चेंडू घेऊन तुषार तयार. बिरारी सर तयार. मारण्याचा प्रयत्न पण एसटी रक्षकाच्या हातात तो चेंडू विसावतो आहे. बारा चेंडू 47 धावा. वर्धर संघाचे मालक गायब झालेले आहेत तिथनं. त्यांच्याकडे थोडं लक्ष असू द्या. संघ हरताना दिसतोय वाटतं. पुढचा चेंडू आणि पुढचा षटक घेऊन येतोय तो लकी आपल्या संघासाठी. इकडं देवा फिल्डिंग करताना संकेत नाना, विजू, दादो जबरदस्त असं शिमारेच्यावर क्षेत्ररक्षण. लकी तयार. रामने मारलेला चेंडू तेजात जातोय. चेंडू खाली आणि जेल सुटलेला आहे तेजस वाकडनं. सुंदर असा चेंडू टाकलेला होता लकीने, परंतु आपल्या क्षेत्ररक्षकाची त्याला साथ मिळाली नसल्यामुळे गडी बाद करण्यात त्याला अपयश आलेला आहे. सुंदर असा गोलंदाज लकी. बघूया पुढचा चेंडू घेऊन लकी तयार. एक धाव इथे घेतलेली आहे ती सागरने. दीपक बिरारी सर आता स्ट्राइक वर गेले आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 11. धावांचं समीकरण झालंय 11 चेंडू 46 धावा. मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषेकडे. गडी तिथं चेंडू अडवतोय. तोपर्यंत फक्त एकच धाव घेतली बिरारी सरांनी. सुंदर असा क्षेत्ररक्षण सजवलाय ते कंसरा वॉरियर संघाने. रमेश येतात आहे. पुढचा चेंडू सागर साठी. सागरनेही थोडस आक्रमक रूप घेतलं पाहिजे. मारलाय सागरने. येतोय देवाकडे. देवा जोपर्यंत चेंडू आडून फेकेल तोपर्यंत एक धाव. बघूया
पुढचा चेंडू आणि या ठिकाणी त्रिफळाचित गडी बाद झालाय. दीपक बिरारे सर यांची मोठी अशी विकेट मिळाली ती लकीला. पुढचे फलंदाज येत आहेत ते प्रवीण तलवारे. कंसराव वॉरियर संघ हा विजय रथावर आरूढ झालेला आहे. सकाळी सुद्धा एक मॅच त्यांनी जिंकलेली आहे. बघूया या ठिकाणी धावांचं समीकरण तसं झालेलं अवघडच आहे जय बजरंग वर्धर संघासाठी. आठ चेंडू आणि 44 धावा. अख्खेच्या अख्खे षटकार मारावे लागतील. प्रवीण तलवारे मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी गडी बाद झालेला आहे. धाव बाद. तेजस वाघ फलंदाजी साठी आले त्यांचा सामना करतील ते लकी टू दीपक. बघूया शेवटचे 5 चेंडू. आणि इथं आखूड टप्प्याचा चेंडू मारलेला आहे. तो दुसरा धाव करण्याचा प्रयत्न पण सागरनी नाही सांगितलं. ओव्हर समाप्तीचा इशारा. लास्ट ओव्हर. 6 ओव्हर मध्ये 6 बॉल मध्ये 43 धावांची गरज. दीपक मोरे टू अंकुश शिंदे बॉलर नेम. शॉर्ट चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे तो. आणि तो चौकार. खतरनाक अशी फलंदाजी करताना ते दीपक मोरे. स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे तो दीपक मोरे यांनी. एकोणचाळीस धावांची गरज 5 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा तसाच फटकार मारलेला आहे तो दीपकने. आणि 1 धाव. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत ते अंकुश सर. सामना करतील ते सागर. तसाच एकदा लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न अयशस्वी. चौथा चेंडू घेऊन येतील ते अंकुश शिंदे. पुन्हा एकदा तसाच मारण्याचा प्रयत्न. लेग साइडच्या दिशेने 1 धाव. आणि इथं भाऊसाहेब माळी बॅटिंग साठी येताना. नॉन स्ट्राईकवर भाऊसाहेब माळी, स्ट्राईकवर दीपक मोरे.
चर्चा करू नका, काही गेम स्टार्ट करा. भाऊसाहेब माळी उत्कृष्ट असे ऑलराऊंडर प्लेयर, सुंदर असे फटकेबाजी करण्यात माहीर. आणि इथं एक धाव. भाऊसाहेब माळी ऑलराऊंडर प्लेयर. स्ट्राईकला आहेत ते भाऊसाहेब, सामना करतील ते. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटकार, एक धाव. स्ट्राईक घेतील ते दीपक मोरे. आणि इथं ओव्हर समाप्तीचा इशारा. जय बजरंग ग्रुप वर्धर.